आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. या श्वासांसोबत तुमचं मन आणि शरीर शांत होतंय. श्वास आत घ्या, बाहेर सोडा. श्वास आत घ्या, बाहेर सोडा. श्वास आत घ्या, बाहेर सोडा. संपूर्ण शरीर रिलॅक्स होऊ द्या. आता तुमच्या मनात तुमच्या जीवनात आलेल्या पैशाची आठवण करा. तुमचं पहिलं वेतन, पगार, तुमचं बँक खातं, तुम्ही घेतलेलं घर, कपडे, अन्न, गाडी, मोबाईल आणि तुम्हाला गरज होती तेव्हा तुम्हाला मिळालेला कोणताही आर्थिक आधार. आता या प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून 3 वेळा म्हणा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक पैशासाठी आभारी आहे, कारण त्यामुळे मी माझ्या गरजा पूर्ण करू शकत आहे. मी आभारी आहे त्या संधींसाठी, अपॉर्च्युनिटीसाठी ज्या मला उत्पन्न देतात, कारण त्यामुळे माझं काम लोकांपर्यंत पोहोचतं. मी आभारी आहे कारण मी आभारी आहे पैशासाठी, कारण त्यामुळे मी दुसऱ्यांची मदत करू शकत आहे, देणगी देऊ शकत आहे आणि आनंद उपभोगू शकत आहे. मी आभारी आहे पैशासाठी, कारण मला लागणारी प्रत्येक वस्तू मी खरेदी करू शकते आणि जगण्याचा आनंद घेऊ शकते. आता कल्पना करा, तुमच्या पुढं एक सुवर्ण प्रवाह वाहतो आहे. हा प्रवाह आहे संपत्ती, संधी आणि समृद्धीचा, आणि तो तुमच्या दिशेने येतोय. तुमचं घर, बँक खातं, व्यवसाय सगळं भरून टाकतंय. तुम्ही त्या प्रवाहाला आनंदाने स्वीकार करताय. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला समृद्धी दिसत आहे. तुमचं मन शांत आहे, समाधानी आहे आणि तुमचं हृदय कृतज्ञतेने भरलेलं आहे. तर या समृद्धीला म्हणा, मी कृतज्ञ आहे या समृद्धीबद्दल. मी कृतज्ञ आहे या समृद्धीबद्दल. मी कृतज्ञ आहे या समृद्धीबद्दल. कारण मी समृद्ध आहे, पैसा माझ्या सोबत आहे. पैसा माझ्यावर प्रेम करतो, मी पैशावर प्रेम करते. तो माझा आदर करतो, मी त्याचा आदर करते. तो माझा स्वीकार करतो, मी त्याचा स्वीकार करते. आता लक्ष श्वासांवर घेऊन या. तुम्ही तयार आहात एक नवीन समृद्धी ऊर्जा
आपल्या आत घेण्यासाठी. ती समृद्धी तुमच्या आत आहे. ती तुम्हाला आता तुमच्या डोळ्यासमोर पाहायची आहे. समृद्धीचा प्रवाह तुमच्या आतून वाहतोय आणि तो सदैव माझ्या जवळ आहे. परमात्मा ब्रह्मांड मला ते देत आहे, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. तर कसं वाटलंय मेडिटेशन? तर हळूहळू डोळे उघडू शकता आणि आपल्या आत्ताच्या मोमेंटला यायचं आहे आणि या ऊर्जेसहित पूर्ण दिवस राहायचं आहे. म्हणजे जो काही तुम्ही व्यवहार करताय पैशाचा, त्याबद्दल तुम्ही आनंदी आणि कृतज्ञ राहायचं. चला, थँक्यू 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 सो मच. या ध्यानात सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. चला, हे ध्यान तुम्ही सकाळी संध्याकाळी दोन्ही रात्री रात्री करणं जास्त इम्पॉर्टंट ऍक्च्युली. हे ध्यान रात्री जर केला तुम्ही तर सगळ्यात बेस्ट, किंवा सकाळी उठल्यावर, दोन्हीतलं कोणतीही वेळ तुम्ही करू शकता. चला तर मग कसं वाटलं? छान छान वाटलं वाटलं? मॅडम. खूप छान वाटलं. आणि अगदी लहानपणापासून आपल्याला आई वडिलांनी दिलेले पैसे, त्यातून आपल्याला कसा उपयोग झाला, नंतर आपण स्वतः मिळवलेले बक्षिसे मिळवलेले, ते सगळ्या पैशांची हम्म आठवण झाली. हम्म आणि त्या गुड. मनात आपण त्या सगळ्या पैशांना आभार व्यक्त करत करत असं इथपर्यंत आलो. म्हणजे आतापर्यंत आपण मिळवलेल्या पैशापर्यंत आले. ठीक आहे. याच्या आधी कधी तुम्ही एवढं आठवलं होतं? नाही, एवढं नव्हतं कधी. डीपमध्ये कधी थोडंफार आठवायचं, पण एवढं डीपमध्ये कधीच नव्हतं. आता डोळं शांत, डोकं एकदम शांत ठेवून आठवलं त्यावेळेला एकदम लहानपणापासून म्हणजे आपल्याला खायला पैसे देण्यापासून ते बक्षीस शाळेत मिळालेले ते पैशांची आठवण झाली. मावशीने दिलेले पैसे, मामाने दिलेले पैसे, ते सगळ्या पैशांची आठवण होत होत ट्रिपला मिळालेले पैसे मम्मी पप्पांच्याकडून, असं सगळ्या येस. पैशांची आठवण होत होत आता आपण जो पैसा मिळवतोय त्या पैशापर्यंत आठवण झाली. आठवण झाली. गुड. थँक्यू हे थँक्यू हा थँक्यू. हे फिलिंग येणं महत्वाचं आहे तुम्हाला. कारण जेव्हा आपण आपल्याला मिळालेल्या पैशाबद्दल जेव्हा कृतज्ञता व्यक्त करायला लागू, तेव्हाच तुम्हाला पुढे जो पैसा हवा आहे तो तुमच्याकडे येणार आहे. हो. हेच मॅजिक आहे त्याचं. ओके, चला तर मग हो. आजचा दिवस आहे आपला 5वा दिवस. आजचं खूप इम्पॉर्टंट आहे. आज एकच लेसन होईल आपला तसंही. ओके. कारण पैशा संबंधीचं जे काही आहे आपल्या आतमध्ये ते आज सगळं क्लिअर करायचं आहे. किंवा पैशा संबंधी कशी कृतज्ञता व्यक्त करायची, काय करायचं, हे सगळं आपल्याला आज लक्षात येणार आहे. तर 5वा दिवस आहे जादूची धनसंपत्ती. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती आणि कुरकुर म्हणजे गरिबी. एकच वाक्यात इथं सांगितलेलं आहे. जर तुम्ही पैशाबद्दल चिंता व्यक्त करत असाल, काळजी करत असाल, किंवा कसं होणार, काय होणार, पैसा माझ्याकडे येतच नाहीये, मग असंच आहे, मग तसंच, तर तुमच्याकडे पैसा येणार नाही. आणि जर तुम्ही जितका काही पैसा असेल आत्ता, ठीक आहे, कमी आहे, नो प्रॉब्लेम, पण जो काही पैसा आहे त्या पैशाबद्दल जर तुम्ही कृतज्ञ असाल, तर तो पैशामध्ये तुमच्यात वाढच होणार आहे, तो पैसा तुमच्याकडे टिकणार आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. का वाढणार आहे, का टिकणार आहे? तर जे मी उदाहरण सांगितलं तेच, हे सगळ्यावरती लागू पडतं. आपण जर त्याबद्दल प्रेम दाखवलं, आभार दाखवलं, लक्ष दिलं त्याच्याकडं, तर त्या गोष्टीमध्ये आपल्यामध्ये काय आहे हे आपण लक्ष देऊन त्याला पॉलिश करायला लागतो, किंवा त्याला लक्षपूर्वक अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ती गोष्ट आपल्याकडे टिकते आणि ती पॉलिश केली, चांगलं केली तर ती लोकांपर्यंत पोहोचते. ती लोकांपर्यंत पोहोचली तर ती वाढच होणार आहे त्याच्यामध्ये. तर ह्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीसाठी हे लागू पडतं.
तुमच्या जीवनात जर आता फारसा पैसा नसेल तर समजून घ्या की तुम्ही त्याबद्दल चिंता, मत्सर, हेवा, निराशा, संशय आणि भीती या भावना बाळगत आहात पैशाबद्दल. म्हणजे इथं हे पण येतं, फक्त आपल्या पैशाबद्दल नाही, इथं दुसऱ्यांच्या पैशाबद्दल सुद्धा तुम्ही जर जेलसी असेल किंवा काही असेल तरी सुद्धा ते फिलिंग त्या पैशाला जाणार. मग त्याच्याकडे गाडीच आहे, मग मग ठीक आहे, तुम्ही म्हणाल मी डायरेक्ट पैशाला नाही हे करत आहे, पण वस्तूला जरी दिलं तुम्ही, कारण वस्तू पैशानीच येत असते. वस्तूला जरी दिलं तुम्ही निगेटिव्हिटी की तिच्याकडे किती मस्त गाडी आहे, तिच्याकडे बंगला आहे, माझ्याकडे नाहीच आहे, हे जरी असेल ना तरी सुद्धा ते पैशाला इनडायरेक्टली जातं, डायरेक्टली नसेल तरी सुद्धा. कारण तिथं पैसा पैसा हा काय डायरेक्टली आपण आपण म्हणतो ना पैशापेक्षा सगळं आपल्याला हेल्थ इम्पॉर्टंट आहे, रिलेशनशिप इम्पॉर्टंट आहे, सगळं इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, पण पैसा ही तितकाच इम्पॉर्टंट नाही. शेवटी फिरून आपण तिथंच येतो ना. म्हणायला म्हणतो आपण, पण पैसा ही एक ऊर्जा आहे, एक पॉवर आहे. त्या पॉवरला तिथं तिथं आपल्याला ती लागतेच. मग त्याबद्दल निगेटिव्हिटी नाही देऊ शकत आपण. तर आता जो काही पैसा आहे त्याबद्दल किंवा दुसऱ्याच्या पैशाबद्दल सुद्धा तुम्ही निगेटिव्ह बोलत असाल तर ते आजपासून बंद करायचं. काही असू दे मग ते. मग ते तितकं कमवतेय, मग मला जमतच नाहीये, मग माझ्याकडे नाहीचे, नाही. निगेटिव्ह नाही बोलायचं, एक तर त्याबद्दल बोलायचंच नाही, बोलायचं तर चांगलं बोलायचं, नाही तर बोलायचं नाही, पण निगेटिव्ह बोलायचं नाही. एवढं पक्क करा. इथं इथं माइंडला सांगून द्या, ते बरोबर ऐकतं. फक्त सांगायचंय त्याला. तुम्हाला तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटत नसेल तर या तुमच्या ज्या भावना आहेत त्या पैशाबद्दल तुम्ही मग तक्रारी करणार, पैशाचे वादविवाद होणार किंवा त्याबद्दलचे जे काही आपल्याला ऍक्च्युली मध्ये पाहिजे त्या पैशाबद्दलची फिलिंग ती नाही येणार. मग ते जर तुम्ही त्याबद्दल निगेटिव्हिटी देत असाल तर मी आधीच सांगितलंय, एखादा गेस्ट तुमच्याकडे आला आणि त्याला तुम्ही नाही हे केलं, चांगलं नाही हे केलं, तर तो परत येणार नाही. तसंच एखादी गिफ्ट तुम्ही कुणाला तरी दिली आणि त्यांनी नाही चांगले स्वीकारली तर परत तुम्ही देणार नाही. तसंच आहे, तुम्हाला त्यांनी जे दिलेलं आहे ते तुम्ही नाही स्वीकारत आहे आनंदाने तर परत तुम्हाला मिळणार नाही. हे साधा सिद्धांत आहे हा, सिंपल वाला. ह्याच्यात काही कॉम्प्लिकेशन नाही. पण हे इथं माइंडला फिक्स सांगायचंय की मला इथं पैशाबद्दल फक्त कृतज्ञता आणि आनंद आला पाहिजे माझ्या हातनं. तर इथं जर तुम्ही ते केलं तर परिस्थिती तुम्हाला वाटते की नाही पैसा यायला पाहिजे, चांगली व्हायला पाहिजे, पण तुम्ही जर हे सगळं आतमध्ये कुठंतरी असेल तुमच्या तर ते नाही होणार, पैसा तुमच्याकडे येणार नाही. तर आधी इथं आजपासून हे बंद करायचंय की कोणतीही वस्तू जरी असेल दुसऱ्याची तरी सुद्धा त्या वस्तूलाही निगेटिव्हिटी द्यायची नाही, कारण ती वस्तू पैशाने खरेदी केलेली असते, ती इनडायरेक्टली ते पैशाला जातं. त्यामुळे वस्तूला सुद्धा निगेटिव्हिटी इथं द्यायची नाही. सध्याची तुमची परिस्थिती कशी असो, पण सध्याचा जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्या पैशाबद्दल जर तुम्ही कृतज्ञ राहिला तर त्या पैशामध्ये तुमच्या तो जादूमय वाढ होतानाच तुम्हाला दिसणार आहे. आणि तुम्ही इथून पुढे करून बघा, कारण हे खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे, आतापर्यंत आपल्याला माहित नव्हतं म्हणून ती गोष्ट नाही लक्षात आली, पण आता समजल्यानंतर त्या गोष्टीवरती इम्प्लिमेंटेशन करायचंय. ज्याला पैशाबद्दल कृतज्ञता आहे त्याला आणखी दिलं जाईल, तिच्याकडे किंवा त्याच्याकडे विपुलता भरपूर राहील. ज्याच्याकडे कृतज्ञता नाही तिच्याकडे किंवा त्याच्याकडे जे असेल तेही हिरावून घेतले जाईल. हे सगळ्यावरती लागू पडतं इथं पैशाबद्दल. तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना त्याबद्दल कृतज्ञता वाटणं हे थोडस आव्हानात्मक वाटू शकतो. म्हणजे माझ्याकडे तितका पैसाच नाहीये, मी आज हे खरेदी करू शकत नाहीये, ते खरेदी करू शकत नाही, तर मी कृतज्ञता व्यक्त करणार कसं? हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपला. पण तरी सुद्धा तुम्हाला इथं कमीत कमी जे गोष्ट तुमच्याकडे आहे किंवा ज्या गोष्टी तुम्ही करू शकत आहे, कमीत कमी 2 वेळचं जेवण जेवण शकत आहे,
कपडे आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकत आहे, तर ते लक्षात ठेवायचे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. पैसा हा विषय बऱ्याच जणांना, विशेषतः ज्याच्याकडे तो पुरेसा नाही, त्यांना जरा हे अवघड वाटू शकतं. म्हणून आज जादूच्या पैशाची कृती करताना 2 पायऱ्या लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. पैशाबाबतचं जे आचरण आहे ते आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला पैशाचं जे फिलिंग आहे ते आलं पाहिजे चांगलं. म्हणजे का? तर आपल्याला माहित आहे आपलं सबकॉन्शियस माइंड सकाळच्या वेळेस ऍक्टिव्ह असतं. तर त्यावेळेस जर ऍक्टिव्ह केलं आपण आपल्या फिलिंगला पैशाच्या, तर ती पैशाची फिलिंग आपली दिवसभर चालणार. तर इथं तुम्हाला पैशाची फिलिंगची पॉझिटिव्हिटी म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर म्हणजे ते रात्री झोपतानाही चालेल. तुम्हाला पैशाबद्दल कृतज्ञता ही व्यक्त करायचीच आहे. मग तुम्ही त्या दिवशी पैशाचा जो काही व्यवहार केला असेल किंवा नसेल केला तर ठीक आहे, जे तुमच्याजवळ आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूनच उठायचं आणि करूनच झोपायचं. एकही गोष्ट बद्दल पैशाची निगेटिव्हिटी आपल्याकडनं नाही गेली पाहिजे. आता इथं लेखिकेने ऍज अ मेडिटेशनच जसं आपण आता शरीराचं हेल्थचं केलं तसं हे घेतलेलं आहे. तर हे आधी आपण करूया त्यांच्या पद्धतीने, कारण इथं आपल्याला काय करायचंय, आधी ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत मग त्या लहानपणापासूनच आपल्याला काउंट करायच्या. तिथं जायचंय, तिथून काउंट करायचंय. ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची. तर इथं लेखिकेने जसं दिलेलं आहे तसं याला तुम्ही ऍक्टिव्ह करायचंय आता. चला शांत बसा, दीर्घ श्वास घ्यायचे. लहानपणीचा तुमच्याकडे थोडा किंवा जास्त पैसा होता त्यापूर्वीचा काळ आठवा. तुमच्यासाठी जेव्हा पैसा खर्च केला गेला ती प्रत्येक आठवण तुम्ही जागी करा आणि त्या प्रत्येक प्रसंगाबाबत अगदी मनापासून, हृदयापासून आभारी आहे जादूचे शब्द म्हणा. चला तर जसं जसं आता हे वाक्य येतील माझे त्या पद्धतीने तुम्ही आतून फक्त थँक्यू म्हणायचं. तुम्हाला नेहमी जेवायला मिळायचं का? हो मिळायचं, त्याबद्दल थँक्यू थँक्यू. तुम्ही घरात राहायचा का? हो घरात राहायचं, त्याबद्दल थँक्यू थँक्यू. तुम्हाला अनेक वर्ष शिक्षण मिळालं का? हो शिक्षण मिळालं, त्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही प्रत्येक दिवशी शाळेत कसे जायचा? तुमच्याकडे शाळेची पुस्तकं, जेवणाचा डबा, शाळेसाठी आवश्यक लागणाऱ्या सर्व गोष्टी होत्या का? येस होत्या, त्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. शाळेला सुट्टी लागली की लहानपणी सुट्टीत तुम्ही कुठे जायचा? मामाकडे जायचा, काकांकडे, मावशीकडे, आत्याकडे, जिथं कुठं तुम्ही जायचा ते तुम्ही जाऊ शकत होता कारण तुमच्याकडे पैसा होता, त्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. लहानपणी तुमच्या वाढदिवसाला मिळालेल्या कोणत्या भेटीमुळे तुम्ही आनंदी झालात ते आठवा आणि त्या वस्तूबद्दल आणि ती वस्तू ज्या पैशाने खरेदी केली त्या पैशाबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमच्याकडे सायकल होती, खेळणी होती, बाकीचे एखाद्या गोष्टी असतील वेगळ्या किंवा पाळीव प्राणी असेल कोणाकडे, तर ते आपण पैशामुळे खरेदी करू शकलो, त्या पैशाबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. जसजसे तुम्ही वाढू लागला तस तसा तुमच्या कपड्यांचा आकारही झपाट्याने बदलू लागला. त्यानुसार तुम्हाला कपडे मिळायचे का? हो मिळायचे. ते कपडे ज्या पैशाने खरेदी केले गेले त्या पैशाबद्दल आभारी आहे आभारी आहे. तुम्ही चित्रपट पाहायला, खेळ खेळायला किंवा संगीत ऐकायला, एखादं वाद्य शिकायला गेलात का?
म्हणजेच तुम्ही एखादा छंद जोपासलात का, ज्याचा क्लास तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला लावून दिला का, त्याच्यासाठी त्यांनी पैसे भरले म्हणून तुम्ही करू शकला, तर त्या पैशाबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला बरं वाटत नसेल तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषधे घेतली का, त्या औषधाचे पैसे बाबांनी दिले, आईने दिले, त्या पैशाबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही कधी दातांच्या डॉक्टरकडे गेलात का, जेव्हा कधी दात दुखला असेल, काही झालं असेल, तर तेव्हा बाबा आई घेऊन गेले आणि तिथं त्यांनी त्याचे पैसे दिले म्हणून तुमचा दात म्हणजे ते दुखणं तुमचं कमी झालं, तर त्या पैशाबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, शॅम्पू यासारख्या रोज लागणाऱ्या वस्तू तुमच्याकडे होत्या का? होत्या, कारण बाबा ते खरेदी करून आणू शकत होते, कारण त्यांच्याकडे पैसा होता. त्या पैशाबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही कार मधून प्रवास केला का? केला असेल, ठीक आहे, आपल्या नसेल दुसऱ्या कोणाच्याही, पण ती कार आपण ज्या पैशाने खरेदी केली त्याबद्दल थँक्यू थँक्यू. तुम्ही टेलिव्हिजन बघायचात का, फोन करायचात का, दिवे, वीज, पाणी वापरायचा का? हो, वापरायचं, कारण ह्या सर्व गोष्टींसाठी पैसा लागतो आणि तो पैसा बाबांजवळ होता. त्या पैशाबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. म्हणजे इथं लेखिकेने काय केलं की तुम्हाला पाठीमागं घेऊन गेले, की लहानपणी तुम्ही म्हणजे तुम्हाला हे का करायचं इथं, पैशाबद्दल चांगलं फिलिंग येण्यासाठी. आता हे जे फिलिंग आलं ह्याच्यामुळे आलं ना तुम्हाला, आपोआप आलं ना चांगलं फिलिंग, म्हणजे तुम्हाला ते आठवलं ना सगळं, की बाबाने आपल्यासाठी काय केलं, आईने आपल्यासाठी काय केलं. मग इथं आपण त्यांच्या जे काही त्यांनी केलं ते इतकं सगळं केलं, पण एक गोष्ट जर केली नसेल तर तुम्ही ती घेऊन बसला असेल, की मी बाबांना म्हटलं होतं हा क्लास लावा, पण बाबांनी लावूनच नाही दिला, बाबांनी पैसेच नाही दिले, म्हणजे त्या पैशाबद्दल तुम्ही निगेटिव्हिटी देताय ते. तर हे फिलिंग तुम्हाला जेव्हा येईल तिथं पुढं तुम्हाला पैशाचं मॅजिक सुरू होणार आहे. तुम्ही मनी मॅग्नेट आहात, ऑलरेडी तुम्ही मनी मॅग्नेट आहात. मेहनतीने पैसा जर कमवला गेला असता तर आज जे मजूर आहेत, जे रिक्षा चालवतात, त्यांच्याकडे खूप पैसा असता, पण फक्त मेहनत काम करते का पैशासाठी, पैसे कमवण्यासाठी? नाही. काय काम करतं? थिंकिंग. तुमचं थिंकिंग तुम्ही बदलला पैशाबद्दल तर सगळं बदलणार आहे. तसे लोक, परिस्थिती, घटना तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत. पण तुम्ही आतमध्ये कुठंतरी ते थिंकिंग घेऊन बसलाय त्याच्याबद्दलचं निगेटिव्ह, तर तुम्हाला ते निगेटिव्ह समोर येणार आहे. तर इथं आपल्याला जेव्हा कधी आत्ताचा जरी पैशाबद्दल तुम्हाला निगेटिव्हिटी येत असेल असं वाटलं तर पटकन मागं जायचं. तिथं आपण काय काय करू शकलो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, आणि ती जेव्हा तुमच्या आतून यायला लागेल मग तुम्हाला लक्षात येईल की मी जे आता विचार करते ते चुकीचं आहे, मला हे नाही करायचं, मला असं नाही करायचं. पटकन तुम्ही तिथून शिफ्ट होता. म्हणजे याच्या आधी तुम्ही तो विचार जर 8 दिवस 4 दिवस घेऊन बसत असाल तर तुम्ही आज एका दिवसात ओके होता, कारण तुम्ही आता अवेअर झालाय, तुम्हाला आता लक्षात येतंय की मला हे नाही घेऊन बसायचंय, मला ह्याला बदलायचंय. आणि तेच तुम्ही तुम्ही स्वतः आता ते बदलू शकता, त्याला कोणी बाहेरून येऊन बदलायची गरज नाही आता तुम्हाला, तुम्ही स्वतः ते बदलू शकता. तर आपल्याला इथं ज्या गोष्टी आपल्याजवळ आधी आहेत पैशाबद्दलच्या, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला इथं थँक्यू म्हणायचं आहे. म्हणजे त्या वस्तूंबद्दल सुद्धा तुम्हाला
ज्या वेळेस आई-बाबांनी जे काही क्लास लावले, जे काही कपडे घेतले, जे काही वस्तू घेतल्या असतील, खेळणी असेल, काही असेल, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक यू म्हणायचंय. म्हणजे ह्या प्रॅक्टिसनी काय होणार आहे, या प्रॅक्टिसनी तुमच्या आतून आपोआप त्या पैशाबद्दल कृतज्ञता येणार. कारण तुम्ही आत्ताची सध्याची परिस्थिती जर घेतला तर तुमच्याकडे तितका पैसा नसेल तर ते फिलिंग तुम्हाला आत्ता येणार नाही. तर ते तुम्हाला जाणीवपूर्वक आणावं लागेल. तर ते आणण्यासाठी तुम्हाला थोडं मागं जावं लागेल. ज्यावेळेस तुमच्याजवळ जे आई-बाबांकडे पैसा तिथं तुम्हाला नाही कमवावा लागला तो. ठीक आहे. आई-बाबा करत होते ते. पण तुम्हाला ते मिळत होतं, सहज मिळत होतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला सहज मिळत होतं ती गोष्ट, त्याबद्दल तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत राहाल, तर तुम्हाला आत्ताही सहज मिळणार आहे. तर या सर्व गोष्टींना पैसे पडत होते. आणि त्या तुम्हाला जी काही किंमत त्याला मोजावी लागली असती, ती तुम्ही नाही मोजलेली, पण तुम्हाला त्या वस्तू मिळाल्या. तुमच्या लहानपणीच्या त्या सगळ्या गोष्टी आठवा ज्याची बरोबरी आज तुम्ही जेव्हा स्वतः पैसे कमवताय तेव्हा तुम्हाला कळतंय की त्याच्यासाठी किती कष्ट करावे लागतात. आणि त्यावेळेस जे तुम्हाला मिळालेले आहेत त्यासाठी तुम्हाला कष्ट काहीही करावे लागले नाहीयेत. ते तुम्हाला सहज मिळालेलं आहे. म्हणजे त्या पैशाची ते काही आहे ती बरोबरी तुम्ही कष्टाशी करू शकता. म्हणजेच तुम्हाला हे लक्षात येईल कितीतरी गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत ज्याची बरोबरी तुम्ही कष्टाने मिळालेल्या पैशाशी करू शकता. आज तुम्हाला ते फिलिंग येईल की त्याच्यासाठी किती कष्ट लागतात, पण ते आपल्याला सहज मिळालेलं आहे. तर जे सहज मिळालेलं आहे त्यासाठी आधी कृतज्ञता व्यक्त करा आणि मग तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यामध्ये आपोआप त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. भूतकाळात मिळालेल्या गोष्टींबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञ असाल तर भविष्यात तुम्हाला आपोआप पैसा येणार आहे, सहज येणार आहे. हाच खरा विश्वाचा नियम आहे, म्हणजे सृष्टीचा नियम आहे, ज्या नियमाला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. या सगळ्याचा एकच अर्थ आहे. वैश्विक सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन, सृष्टीचा नियम, निसर्गाचा नियम तेच आहे की जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल तर त्यामध्ये ती टिकेल आणि त्यामध्ये वाढ होईल. तर इथं तुम्हाला करायचंय की एक पैशाची नोट घ्यायची आहे, ही कृती आहे. 50ची घ्या, 100ची घ्या, काही घ्या या पद्धतीने. आणि त्याच्यावर असं स्टिकर चिपकायचंय. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी. ते एकदा लिहिलंय आभारी आहे, पण तुम्ही 3 वेळेस लिहू शकता. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. म्हणजे तुम्ही इथं काय करताय, ऑलरेडीच मिळालेलं आहे हे फिलिंग दाखवताय तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला. म्हणजे तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये ते तुमच्याजवळ राहणारच. तर ही जी पैशाची नोट आहे ही कायम तुम्ही पर्समध्ये ठेवा किंवा जिथं तुम्हाला दिसेल तिथं ठेवा. ती परत वापरायची नाही. मग ते 20च्या नोटवर लिहा, तुम्ही 50च्या लिहा, 100च्या लिहा, 500च्या लिहा, जी तुमची इच्छा. कोणत्याही नोटवरती लिहा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळालेल्या विपुल पैशाबद्दल जर तुम्ही खरीखुरी कृतज्ञता व्यक्त कराल, जितकी तुमची भावना प्रामाणिक आणि सच्ची आहे तितक्या जलद गतीने चमत्कार झाल्यासारखी तुमच्याजवळ पैशाची स्थिती वाढणार आहे. इथं काय भावना काम करतात ना, मग ती ऊर्जा काम करते. ती ऊर्जा कशी पाहिजे, मग पॉझिटिव्ह पाहिजे तुमची. तर इथं तुमच्याकडे पैसा येणार. तुमचा पैसा पुढे कसा वाढणार आहे हे तुम्हाला आधी कळणार नाही, पण तुम्हाला आणखी पैसा मिळावेत यासाठी इतर परिस्थिती बदल होत आहे हे मात्र तुम्हाला जाणवेल.
म्हणजे इथं तुम्हाला कळणार नाही की आता कसं काम होईल, कसं काम होईल, कसं काम होईल. पण ती परिस्थिती आपोआप बदलणार आहे. हे तुम्हाला नक्की दिसेल मग. काहीतरी बदलतंय हे मात्र तुम्हाला नक्की दिसणार आहे. ठीक आहे, एकदमच येईल असं काही नाही, पण थोडं-थोडं तरी येणं सुरू होईल. हे तर तुम्हाला नक्की दिसणार आहे. आत्तापर्यंत तुमच्याकडे असलेला पैसा पण ज्याची तुम्हाला जाणीव नव्हती, तो पैसा सुद्धा तुम्हाला मिळू लागेल. अनपेक्षित मग रोख पैसे येतील, चेक येतील, तुम्हाला कुठेतरी सवलत मिळेल, सूट मिळेल, तुम्हाला ज्या हव्या आहेत वस्तू, त्या वस्तूंची किंमत कमी झालेली तुम्हाला दिसेल आणि त्यासाठी तुम्हाला जो काही पैसा मोजावा लागत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो पैसा तुमचा गेला तरी पण तुम्ही तो आनंदाने देणार आहात तिथं. कारण तुम्हाला तो आनंद असणार आहे तिथं, की मला ते कमी किमतीत मिळतंय किंवा मला सवलत मिळाली, मला सूट मिळाली, मला चेक मिळाला, मला गिफ्ट मिळालं. हा आनंद असणार आहे तिथं. तर त्यामुळे त्या पैशामध्ये ती वस्तू ते जे काही तुम्ही घेतलंय ते टिकणार आहे तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये वाढच होणार आहे. तर आजच्या दिवसापासून ही जादूची डॉलरची म्हणजे इथं डॉलर म्हणले की पण ही जी नोट आहे ही तुम्हाला रोज दिसेल अशा ठिकाणी ठेवायची आणि त्याबद्दल रोज कृतज्ञता व्यक्त करायची. जितकी अधिक तुम्ही त्या नोटेकडे पाहाल तितकी तुम्हाला कृतज्ञता वाटू लागेल आणि तुमची पैशाची परिस्थिती जादूमयरित्या बदलणार आहे. आणि इथं हे जेव्हा तुम्ही कराल तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्हाला याच्यामध्ये जर पर्समध्ये जर नेहमीसाठी एक ठेवायची असेल तर त्याच्यावर वेगळं लिहा. घरात तुम्हाला जर एखादी ठेवायची ठेवा म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही 2 ठेवू शकता. तुम्हाला जर पैसा जर पर्समध्ये ठेवायचे असेल तरी ठेवू शकता. आणि हे कारण पर्समध्ये आपण हे ठेवलं की काय होतं की जेव्हा आपण व्यवहार करतो एखादा कोणताही करतो तिथं तुम्हाला थोडं निगेटिव्हिटी येते पैसे देताना समजा. जेव्हा आपण पैसे देतो तेव्हा आपल्याला थोडं हे वाटत असतं. पैसा आला की आपल्याला आनंद होतो. पण पैसा जेव्हा देत असतो हे फिलिंग सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह आणि आनंदीच आलं पाहिजे आजपासून. मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ते लेखिकेने सांगितलं इथं. तुमच्यावर जेव्हा एखाद्या पैशासंबंधी असा प्रसंग येईल की त्यावेळी तुम्ही तुमच्या बोलण्यातून किंवा तुमच्या विचारातून तक्रार व्यक्त करताय, तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा की हे जी काही मी तक्रार करतेय, याची जी किंमत आहे ती चुकती करायला मला परवडणार आहे का? किंवा माझी तयारी आहे का? कारण या एखादी जरी तक्रार असेल तुमच्या आतमध्ये तरी सुद्धा तुम्ही तुमच्याकडे येणारा पैशाचा ओघ तुम्ही थांबवताय. तुम्ही थांबवताय ते बाहेरून येऊन कोणी नाही काय करत आहे तुमच्या पैशासाठी तुम्ही करताय. मग तुम्ही जर करत असेल तर बदलू तुम्हीच शकताय बाहेरून येऊन कोणी बदलणार नाहीये. तर आपण जेव्हा एखादा पैसा देतो एखादी गोष्ट जेव्हा देतो तेव्हा आपल्याला जर निगेटिव्हिटी येत असेल तर हे पर्समध्ये ठेवून द्यायची. आपल्याला आठवलं पाहिजे की कृतज्ञता व्यक्त करायची. आपल्याला पैसा देताना सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची कारण त्या बदल्यात तुम्ही जी गोष्ट घेताय ती काहीतरी आनंदच देतेय ना तुम्हाला. त्याचा तुम्ही वापर करताय, त्याचा उपभोग घेताय तुम्ही. मग त्या गोष्टीकडे का नाही बघत आहे तुम्ही? फक्त त्या पैशाकडे का बघताय मग? ती वस्तू आली ना तुमच्या, मग पैसा जर तुम्हाला असाच पाहिजे असेल, तर मग तुम्ही असं नुसतं पैसा घेऊन बसणार आहे का त्याला कवटाळून? नाही ना. त्याचा उपयोग तर झाला पाहिजे ना. त्याला चलन म्हणलेलं आहे, तो चालला पाहिजे. एकाकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे गेला पाहिजे. तुम्ही जे घेताय त्यांना ते गेला पाहिजे. तर तुम्ही जी वस्तू घेताय ती वस्तू तुम्हाला चांगला उपयोग करणार आहे किंवा ती वस्तू तुमच्याकडे चांगली फिलिंग घेऊन येणार आहे. म्हणजे ती वस्तू जास्त बिघाड होणार नाही किंवा ते तुम्हाला चांगली उपयोगाला येईल, खूप दिवस चालेल. पण तीच वस्तू जर तुम्ही निगेटिव्हिटीने घेऊन आला, नाही मला घ्यायचीच नव्हती, उगाचच हे मला जबरदस्तीने घ्यायला लावली ह्यांनी म्हणून मी घेऊन आले. मग असं झालं, मग तसं झालं.
तर मग बघा तुम्ही मागं जा, तुम्ही अशा ज्या काही वस्तू घेऊन आलात त्या तुमच्याकडे टिकल्यात का? विचार करा थोडा. त्या कधीच तुमच्याकडे निघून गेल्या असणार आहेत. ज्या तुम्ही आनंदाने घेऊन आलाय त्याच तुमच्याकडे आता आहेत. मग त्या किती वर्षाच्या पण असतील. पण आता जर तुम्ही घेऊन आला असेल त्याच्याबद्दल जर तुम्ही निगेटिव्ह फिलिंग दिला असेल तर ती वस्तू तुमच्याकडे नसेल. तर ह्या पद्धतीने आपल्याला आपण पर्समध्ये एक ठेवायचं आहे आणि घरी एक ठेवू शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला जास्त जिथं दिसेल तिथं ते ठेवायचं. पर्समध्ये ठेवा, बाहेर ठेवा. आजच्या दिवशी स्वतःविषयी निश्चय करा की इथून पुढे जेव्हा कधी कोणत्याही प्रकारे पैसा मिळेल, मग तो तुमचा पगार असेल, परतावा असेल, सवलत असेल, ज्याला पैसे पडतात अशी एखादी गोष्ट असेल, तर तुम्ही त्याबद्दल खरी कृतज्ञता व्यक्त कराल. यातील प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला मिळालेला पैसा तो तुम्हाला मिळालेला असतो आणि त्या प्रत्येक उदाहरणात तुम्हाला कृतज्ञता रूपी शक्तीची संधी असते द्यायची त्याला पैशाला. जर तुम्ही ती दिलीत तुमच्याकडने तर मिळालेल्या पैशाबद्दल जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या पैशामध्ये आणखी वाढ होणार. आता आपण म्हटलं की एखादा सवलत मिळाली आपल्याला, ठीक आहे. आता सवलत मिळाली ह्याचा अर्थ काय झाला? आणि जेव्हा कधी आपण एखादा पैसा देतो तर जे आपण म्हणतो ना खर्च झाला, ते इथून काढायचे. आज का काढायचंय मी तुम्हाला सिंपल टेक्निक सांगते. जेव्हा आपण एखादी गोष्ट घेऊन येत असतो तेव्हाच आपण पैसा देतो. ओके, समजून घ्या मी काय म्हणते. तर ती गोष्ट आणल्यानंतर आपण काहीतरी त्याचा उपयोग करत असतो, काहीतरी वापरत असतो, त्याचा आनंद घेत असतो, त्याच्या बदल्यात आपण पैसा देत असतो. ओके, मग त्या वस्तूवरती जर आपल्याला एखादी सूट मिळाली, सवलत मिळाली तर आपल्याला आनंद होतो. म्हणजे इथं तुम्ही जे म्हणताय की मी किंमत दिली किंवा माझ्याकडनं खर्च झाला, तर हे खर्च जो आहे ते म्हणण्यापेक्षा ती जी वस्तू आलेली आहे माझ्याकडे आणि त्याच्यावरती मला जी सवलत मिळालेली आहे त्याबद्दल थँक्यू, कारण ती वस्तू पण आली माझ्याकडे आणि माझ्याकडे पैसा टिकला. आणि जेव्हा पैसा आपल्याकडे टिकतो त्याला टिकला म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणायचं पैसा माझ्याकडे वाढला. बघा फिलिंग हे थिंकिंग कसं बदलायचंय बघा. जेव्हा आपल्याकडनं पैसा जात नाही म्हणजे तो पैसा आपल्याकडे राहिला ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ हा आहे की तो पैसा आपल्याकडे वाढ झाली आपल्या पैशामध्ये त्याची, कारण तो आपल्याकडनं गेला नाही. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखादा पैसा टिकतो, एखादी सवलत मिळते किंवा तुम्हाला काहीतरी भेटवस्तू जरी मिळाली तुम्हाला एखादी, तर त्या भेटवस्तूसाठी तुम्हाला किंवा एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे आणि ती तुम्हाला कोणीतरी दिली, तुम्हाला त्याच्यासाठी पैसा द्यावा लागला नाही. तर तो जो पैसा तुमच्याकडे राहिला, आपण त्याला शिल्लक राहिला किंवा खर्च नाही झाला असं म्हणतो. पण खर्च हा शब्द वापरण्याऐवजी तिथं हे वापरायचं की त्या पैशाने माझ्याकडे वाढ झाली. क्लिअर इथं थिंकिंग चेंज करायचं, कारण ती वाढच आहे ना तुमच्याकडे. पण आपण इतकं ते हे केलेलं आहे लहानपणापासून की खर्च 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 खर्च, मग ते खर्चच होणार ना. कधी तुम्ही वाढ वाढ म्हणले का? पैशाची वाढ आहे, पैशाची वाढ आहे, नाहीच ना, कधीच नाही म्हटलं. मग ते पैशाची वाढ नाही म्हटलं तर कसा पैसा वाढेल तुमच्याकडे? मग तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी खर्च झाला करताय. आता तुम्ही महिन्याचं भाडं भरत आहे. प्रत्येक महिन्याला भाड्याचं वेळ आली की तुम्ही म्हणा बापरे आता भाडं द्यायला लागतंय, आता भाडं द्यायला लागतंय, आता खर्च होतोय, आता खर्च. पण त्या घरामध्ये तुम्ही राहताय, तुम्ही आज सुरक्षित आहात, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत आनंदी आहात, त्याची किंमत काय? मग द्यावीच लागते ना थोडी बहुत. मग ते जे तुम्ही देताय त्याच्यापेक्षा ती किती किंमत मोठी आहे जर तुम्ही विचार केला तर. म्हणजे तुमच्याकडे जे आहे
ते वाढलेलंच आहे ना, वाढच आहे त्याच्यामध्ये. तर ह्या पद्धतीने इथलं थिंकिंग चेंज करायचं पैशाबद्दलचं. आणि ते जेव्हा चेंज होईल, तर तुमचं सगळी परिस्थिती पैशाबद्दलची चेंज होणार आहे. तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत, पैसे वाढण्यासाठीच्या. आणि सगळ्यात महत्वाचं की एखाद्याने आपल्याला पैसा मागितला, हे पण खूप महत्वाचं. ह्या ज्या क्लिअर गोष्टी आहेत, ज्या काही शंका असतात आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला विचारलं, त्या पद्धती मी तुम्हाला सगळं क्लिअर करणार आहे आज पैशाबद्दलचं. इथं हा लेसन संपलेला आहे, पण मी तुम्हाला अजून जास्त क्लिअरिटी देते या पैशाबद्दल. ओके. आता इथं आपण एखाद्याला पैसा दिला. ओके. पैसा दिला आणि त्यांनी देतो म्हटलं आणि त्यांनी दिला नाही आपल्याला. ओके. इथंपर्यंत झालं. मग काय होतं आपलं, की नाही ना त्यांनी पैसाच दिला नाही, मग माझं चुकलंच, मग मी द्यायलाच नको होते, मग मी उगाचच दिला. म्हणजे त्या सर्कलमध्ये फिरतो आपण. म्हणजे परत तिथं आपण पैशाला सारखी त्या निगेटिव्हिटी देत जातो. पैसा गेला, पैसा गेला, पैसा गेला, तो देणारच नाही मला, तो देणारच नाही मला. अजून दिला नाही, अजून दिला नाही, अजून दिला नाही. हे निगेटिव्हिटी आपण घेऊन बसतो. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, जेव्हा तुम्ही पैसा दिलाय, ओके सुनीता मॅम, मी नंतर विचारतो मग. एखाद्याला पैसा जर दिलाय आपण आणि तो जर तुम्हाला त्याच्याकडनं परत हवा असेल, तर तुम्हाला इथं क्लिअर हे फिलिंग आणावंच लागेल की त्याने मला पैसा दिलेला आहे आणि मी त्याला देऊ शकले, कारण माझ्याजवळ तो होता, त्याबद्दल थँक्यू. मला त्या योग्य बनवलं, त्याबद्दल थँक्यू. माझ्याकडे पैसा होता म्हणून मी त्याला देऊ शकले, त्याबद्दल थँक्यू. हे जेव्हा तुम्ही बोलाल आणि मग त्याला पण तुम्ही ब्लेसिंग द्या की ठीक आहे, त्याच्याजवळ पैसा आलेला आहे आणि त्याने मला माझा पैसा मला मिळालेला आहे. हे ब्लेसिंग द्या ना तुम्ही, मग तुम्हाला पैसा मिळणार, आपोआप मिळणार. कुठून मिळेल, कसा मिळेल तुम्हाला काहीही कळणार नाही, पण तो मिळणार. जे इथं हे थिंकिंग चेंज करा. एखाद्या जर तुम्ही पैसा दिला असेल आणि तो तुम्हाला येत नसे, आता असं वाटत असेल, तर क्लिअर त्याला ब्लेसिंग द्यायचं की त्याच्याजवळ पैसा आलेला आहे, त्यांनी मला माझा पैसा दिलेला आहे आणि मी त्याला पैसा देऊ शकले, तितकी ताकद तुम्ही मला दिली, त्याबद्दल ब्रह्मांड थँक्यू. हे 2 फिलिंग तिथं तुम्हाला आले पाहिजे. हे 2 फिलिंग जेव्हा तुम्हाला येतील, तर मग तो कसा पैसा तुम्हाला कुठून येईल ते तुम्हालाही कळणार नाही. तुमचा गेलेला पैसा तुमच्याकडे परत येणार म्हणजे येणार. म्हणजे आता दुसरी एक गोष्ट पैशाबद्दल, की जेव्हा आपण बार्गेनिंग करतो. ओके. आता इथं तुम्ही म्हणाल की हे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, मग बार्गेनिंग करायचं की नाही. ठीक आहे, बार्गेनिंग करायचं, पण कुठं करायचं ते सांगते मी तुम्हाला. बार्गेनिंग जेव्हा आपण करतो, तर एक लिमिट पर्यंत, की तिथं तुम्हाला पैशाबद्दलची निगेटिव्हिटी नाही गेली पाहिजे. बार्गेनिंग करा, तुम्हाला असं वाटतं की ह्याची किंमत कमी आहे, तर तुम्ही ठीक आहे बघा, 2-4 ठिकाणी बघा. तिथं तुम्ही विचारा, बार्गेनिंग करा, 2-3 ठिकाणी विचारा, अच्छा ठीक आहे, याची किंमत किती आहे, किती. आणि मग जिथं तुम्हाला योग्य असेल तिथं तुम्ही ते घ्या आणि तिथं तुम्ही आनंदाने पैसे द्या. आपण हे जे बार्गेनिंग करतो रोडवरती काही वस्तू घेतली, तर तिथं जास्त निगेटिव्हिटी पैशाला आपली जाते. म्हणजे तुम्ही ठीक आहे, भाजीवाल्यापासून आपण जर धरलं तरी सुद्धा, भाजीवाला जर ती पेंडी 20ची म्हणत असता, तर आपण 15 करतो त्याला. नाही, मग तू 15लाच दे, मग तू 15लाच दे. ठीक आहे, जर तो आनंदाने त्याने दिली तर ओके. पण जर तो देत नाहीये आणि आपण ते निगेटिव्हिटीने त्याला घेतोय, तर ते फिलिंग नाही व्हायचं. 5 रुपयांनी काही होणार नाही. 5 रुपये ते जरी तुमचे गेले, त्यावेळेस वाटलं तुमचा खर्च झाला, पण तेव्हा जेव्हा तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल ते देताना, तर तुम्हाला कुठून ना कुठून ते परत येणार. तर ज्या ठिकाणी म्हणजे आता ज्या ज्या काही जास्त म्हणेन मी, की
आपल्या हेल्थसाठीच्या गोष्टी ज्या आहेत, आपल्याला चांगलं वाटणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्याचा उपयोग करून आपण आनंदी होणार आहे किंवा चांगलं फायदा करून घेणार आहे त्या गोष्टीचा आपण, तर त्या गोष्टी खरेदी करताना निगेटिव्हिटी नाही झाली पाहिजे किंवा बार्गेनिंग नाही झाली पाहिजे. हे लक्षात ठेवा. मग आता हेल्थसाठी ठीक आहे, तुम्ही आता काही एखादं ज्यूस घेताय, पेय घेताय किंवा बाहेर कुठं काही घेताय तुम्ही, मग तिथं जर त्यांनी म्हटलं की नाही ह्याची किंमत हे आहे ती आहे, तर तुम्हाला योग्य वाटले की तुम्हाला वाटते की ह्याची किंमत दुसरीकडं कमी आहे, तर ठीक आहे, मग दुसरीकडून घ्या. जर तुम्हाला तिथं निगेटिव्हिटी जात असेल तर ती वस्तू तिथून घ्यायची नाही. तुम्हाला जिथं पॉझिटिव्ह वाटते तिथून ती वस्तू घ्या. मग अमेझॉन वरून घ्या, कुठूनही घ्या, तुम्हाला जे शॉप माहिती असेल तिथून घ्या. पण एक क्लॅरिटी ठेवायची आहे की जी कोणती वस्तू आपण घेतोय आणि त्याला आपण पैसा देतोय, तिथं आपल्याला पॉझिटिव्हिटी राहिली पाहिजे. तिथं निगेटिव्हिटी नाही गेली पाहिजे. तर मग बार्गेनिंग कुठं करायची कुठं नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं. मग तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी वाटत आहे ते. आणि जेव्हा तुम्हाला ठीक आहे, आता एखादी गोष्टसाठी, आता दुसरी गोष्ट सांग, एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे, ते आता नेक्स्ट आपला चॅप्टर आहे त्याच्यासाठी, तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये हे क्लिअर होईल, पण मी थोडक्यात सांगते की जेव्हा एखादी गोष्टीसाठी आपण पैसा देतो, मग जास्त कोणताही असू दे, आणि जास्त निगेटिव्हिटी आपण कुठं देत असतो की जेव्हा एखादं आपल्याला लाईटचं बिल भरायचं असतं किंवा कोणतंही एखादं बिल भरायचं असतं, पाणीपट्टी, घरपट्टी असेल किंवा बाकीचं जे काही बिल असतील, जेव्हा आपण बिल भरत असतो तेव्हा सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी आपल्याला येत असते. मग तिथं इलेक्ट्रिसिटी बिल भरताना काय नाही नो, किती जास्त दिलं ह्याने बिल या महिन्यात, हे इथं कुठं मी इतकं थोडीच वापर, त्यांनी उगाच दिलं का? आज तुम्ही जर बिल भरणार असाल, तुम्हाला निगेटिव्हिटी असेल, तर एक दिवस घरातली लाईट बंद करा आणि एक दिवस राहून दाखवा. मग बघा, मग तुम्हाला ती त्या बिलाबद्दल निगेटिव्हिटी जाणारच नाही. आणि ती करून बघा. मग तुम्हाला जर प्रत्येक महिन्याला जर तुम्ही लाईट बिल आल्यानंतर जर निगेटिव्हिटी देत असाल, तर एक दिवस लाईट बंद करून बघा. सगळं बंद, मग वायफाय बंद, मोबाईल बंद, सगळं बंद. मग बघा, म्हणजे आपण किती त्या पैशाबद्दल निगेटिव्ह देतो प्रत्येक ठिकाणी, आणि मग तुम्ही म्हणताय की नाही माझ्याकडे पैसा येतच नाही. आज तुम्हाला कळेल पैसा तुमचा का येत नाही, किंवा तुम्ही कुठं निगेटिव्हिटी देताय किंवा कुठं नाही गेली पाहिजे निगेटिव्हिटी, हे तुम्हाला आज सगळं क्लिअर झालं. तर आज बाकी तुम्हाला ज्या वाटते, तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता. तर आजचा लेसन संपलेला आहे. मला जे अजून एक आहे आपला, त्यामध्ये अजून क्लॅरिटी येईल. पण आज महत्वाचं हे होतं की आपल्या जवळ ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल, आणि आता आपण ज्या गोष्टींना जास्त निगेटिव्हिटी देतो त्याबद्दल क्लॅरिटी येणं महत्वाचं. ओके.